जय भीम, जय शिवराय. मी विष्णुदादा भोसले, अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटन. सद्यस्थितीमध्ये संपूर्ण देशभर SIR अंतर्गत मतदार पुनर्निरीक्षण सर्वेचं काम चालू आहे. त्याच अनुषंगाने पुरंदर तालुक्यातील सासवड शहर असेल, जेजुरी शहर असेल, या नगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये, त्याचप्रमाणे पुरंदर तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये मतदार पुनर्निरीक्षण सर्वेचं काम शासनाच्या मार्फत सुरू आहे. हे काम सुरू असताना या सर्वेक्षणाचे काम ज्या शासकीय प्रतिनिधींकडे दिलेले आहे ते प्रतिनिधी ग्रामीण भागामध्ये खरं तर घरोघर जाऊन या सर्वेक्षणाचे काम करण्याचे आदेश शासनाचे असताना देखील संबंधित प्रतिनिधी ही ग्रामपंचायत कार्यालयात बसून त्या ठिकाणी या सर्वेक्षणाचे काम करतायत. खरं पाहिलं तर ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणसाला याबाबतचे जे अर्ज आहे, या अर्ज भरण्याचे कुठलेही ज्ञान त्यांच्याकडे नसल्यामुळे अनेक अर्ज चुकून त्या ठिकाणी तालुक्यातील मतदार संख्या घटण्याची शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही. अनेक गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालयामध्ये गेलेल्या नागरिकांकडे जो शासनाने नियुक्त केलेला प्रतिनिधी आहे ते प्रतिनिधी संबंधित नागरिकांकडे हा अर्ज देतात आणि आपल्या शेजारच्या नागरिकांना हा अर्ज भरून द्यायला सांगा, अशा पद्धतीचा आग्रह त्या ठिकाणी धरतात. खरं तर ग्रामीण भागामध्ये मतदार म्हणून आपली नोंदणी व्हावी किंवा आपलं मतदार यादीत नाव यावं याबाबत अनेक नागरिकांमध्ये त्या ठिकाणी उत्साह दिसत नाही. त्यामुळे जर अशा प्रकारचे फॉर्म नागरिकांच्या घरी जर प्रतिनिधी पाठवत असतील आणि ते फॉर्म जर प्रतिनिधींनी संबंधित नागरिकांनी भरून दिले नाही तर मतदार यादीत त्यांचे नाव त्या ठिकाणी येणार नाही. त्याचप्रमाणे सदर फॉर्म भरण्याबाबत नागरिकांचे अज्ञान असल्याने हे अर्ज त्या ठिकाणी व्यवस्थित भरले गेले नाही तर संबंधित अर्ज चुकून संबंधित नागरिकांचं मतदार यादीत नाव येणार नाही. त्यामुळं मतदार संख्या आणि मतदार यादीतून कुठलाही नागरिक त्या ठिकाणी वगळला जाणार नाही याची दखल घेणं ही त्या ठिकाणी प्रशासनाची जबाबदारी आहे. त्या अनुषंगाने तालुक्यातील मतदार संख्या घटू नये, कुठल्याही मतदाराचं मतदार यादीतून नाव वगळलं जाऊ नये याच्याकरता शासनाने गाव पातळीवर
जे प्रतिनिधी नेमलेले आहेत त्या प्रतिनिधींनी गावातील घरोघरी जाऊन हे अर्ज त्या ठिकाणी भरून घेतले पाहिजेत व सर्वसामान्य नागरिकांना त्या ठिकाणी त्या अर्ज भरण्याकरता परावृत्त करण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे. परंतु शासनाने नियुक्त केलेले प्रतिनिधी एकाच जागेवर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये काम करतात. त्यामुळे पुरंदर तालुक्यातील मतदार संख्या घटण्याची शक्यता नाकारता येणार नाही. याकरता पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत साहेब यांना मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटन यांच्या वतीने आज समक्ष भेट घेऊन त्या ठिकाणी अर्ज सादर केलेला आहे. सदर अर्जामध्ये माननीय तहसीलदार साहेब यांनी जे प्रतिनिधी तालुक्यामध्ये या मतदार पुनर्निरीक्षण याचा सर्वे करतात त्यांना घरोघरी जाऊन सर्वे करण्याचे आदेश द्यावे याकरता विनंती अर्ज केलेला आहे. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून माननीय तहसीलदार आणि प्रशासनाला नम्र विनंती करतो की आपण पुरंदर तालुक्यातील एकही मतदार चुकणार नाही, त्याचं मतदार यादीतून नाव कट होणार नाही याच्याकरता आपण जे प्रतिनिधी नेमलेले आहेत या प्रतिनिधींना घरोघरी जाऊन सर्वे करण्याचे आदेश द्यावेत. याबाबतचे आदेश माननीय तहसीलदार साहेब पुरंदर, माननीय विक्रम राजपूत साहेब यांना लेखी निवेदन देऊन आम्ही मागणी केलेली आहे. या मागणीचा विचार करून माननीय तहसीलदार साहेबांनी त्या ठिकाणी सर्व BLO असतील यांना त्या प्रकारचे आदेश द्यावेत. अन्यथा नागरिकांच्या हितासाठी आणि पुरंदर तालुक्यातील एकही मतदाराचे नाव यादीतून कट होणार नाही याच्यासाठी माननीय तहसीलदार साहेब तालुका पुरंदर यांच्या कार्यालयासमोर मानवाधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटन या संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येईल. जय हिंद.